द कॉप अँड द अँथम ही गोष्ट सोपीची आहे, ज्याला जेलमध्ये जायचं होतं. कोणी जेलमध्ये जायचा कसा विचार करू शकते ते तर आपण समोर बघूया. त्याच्या पहिले मी आहे समर्थ दळवे. हे इंग्लिशचा चॅप्टर मी एक्सप्लेन करणार आहे मराठी या भाषेमध्ये. चला बघूया आपला हे चॅप्टर द कॉप अँड द अँथम. या चॅप्टरचे लेखक आहेत ओ हेनरी. गोष्टीच्या सुरुवातीमध्ये आपल्याला एक सोपी नावाचा माणूस दिसतो, जे की एका बेंचवर झोपलेला होता. सोपी एक वॅगाबॉन्ड आहे, म्हणजे होमलेस आणि जॉबलेस माणूस. हिवाळ्याची सुरुवात होऊ लागली, पण सोपीच्या मनामध्ये बेचैनी होऊ लागली, कारण की सोपीकडे कोणतं घरच नव्हतं. आता सोपीला एक युक्ती सुचती. त्याला वाटते की मी जर कोणता गुन्हा केला तर मी कॉप्सच्या नजरांमध्ये येईल, म्हणजे पोलीसच्या नजरांमध्ये येईल, आणि ते पोलीस त्याला 3 महिन्याच्या जेलसाठी भेजतील. त्याला वाटते की मग मी खूप आरामात राहील आणि त्याला तिथे राहण्यासाठी जागा, जेवण, पाणी सर्व मिळेल. नंतर सोपी उठून एका ब्रॉडवे नावाच्या रस्त्यावर चालायला लागतो. त्याला तेथे एक लक्झुरियस कॅफे दिसतो. सोपीने विचार केला की जर मी त्या कॅफेमध्ये खूप सारं जेवण करेल आणि नंतर म्हणणार की माझ्याकडे पैसेच नाहीत, नंतर कॅफेचे लोक मला पोलीसकडे पाठवतील. सोपी हा खूप कॉन्फिडन्सनी तिथे जाण्याची तयारी करू लागला. तो खूप क्लीन व साफसुथरा होण्याची तयारी करू लागला. त्याने कोट धारण केला होता आणि त्याची बियर्ड शेव होती, आणि एका चॅरिटीवाल्या बाईनं त्याला काही वेळापूर्वी त्याला एक टाय दिली होती. म्हणजे सोपी असा वाटणं गेला की तो एक चोर आहे. नंतर तो विचार करतो की मी मधात गेल्यावर काय खाईल. तो म्हणतो की मी एक डक ऑर्डर करेल, एक वाईनची बॉटल, काही चीज, एक कॉफीचं कप आणि लास्टमध्ये एक सिगरेट घेईल. आणि तो विचार करतो की मी इतकं पण ऑर्डर नाही करील खायला की मला खूप जास्त शिक्षा मिळेल. मी फक्त इतकं जेवायला ऑर्डर करीन तितक्यात माझं पोट भरेल, ज्यामुळे मी माझ्या विंटर आयलँड म्हणजेच जेलमध्ये जाऊ शकेल. जेव्हा सोपी हा त्या कॅफेमध्ये प्रवेश करू लागला, एका हेड वेटरची नजर त्याच्या पॅन्टवर पडते, जे की फाटलेले होते, आणि त्याचे ते शूज होते ते पण घाणेरडे होते. एक क्षणाची पण वाट न पाहता वेटर त्याला बाहेर काढून टाकतो, कारण की ते कॅफेमध्ये फाटलेल्या कपड्याचे लोक अलाव नव्हते. सोपी खूप नाराज होतो आणि विचार करतो की जेलमध्ये जाणं इतकं पण काही सोपं नाही, आणि आता थोडंसं काही वेगळं करावं लागेल. नंतर सोपी हा समोर रोडवर चालायला लागतो. त्याला तिथे खूप सुंदर अशी ग्लास विंडो दिसते, ज्याच्या मधात काचाची भांडी ठेवलेली होती. सोपी विचार करतो की जर मी याला फोडून टाकलं या काचाच्या विंडोला तर मला पोलीस घेऊन जाईल. सोपी जवळून एक दगड उचलतो आणि डायरेक्ट त्या काचाच्या विंडोवर फेकून देतो. काचाची विंडो फुटून जाते आणि नंतर तो तेथेच उभा राहतो. नंतर थोड्या वेळाने तेथे पोलीस आणि खूप सारे लोक जमा होतात, आणि सोपी हा खिशामध्ये हात टाकून हसत मस्त तेथे उभा होता. पोलीसमॅन सोपीला विचारतात की ते माणूस कुठे आहे ज्याने की हे काच तोडलं आहे. सोपी हा गोड आवाजात म्हणतो की तुम्हाला नाही वाटत हे मी केलं असेल. पोलीस हे त्याच्यावर थोडासा पण शक करणं गेले, कारण की जे माणूस हे काच तोडेल ते येथे असा उभा कसा राहील, ते तर पळून जाईल ना, आणि हा माणूस तर येथेच उभा आहे. त्याच क्षणी एक माणूस पळत पळत जाऊ लागला टॅक्सी पकडण्यासाठी. पोलिसांना वाटलं की हेच तो माणूस आहे ज्याने काच फोडला आहे, आणि त्याच्या मागे पोलीस आणि सर्व लोक पळू लागले. बिचारा सोपी हा दुसरा अटेम्प्टमध्ये पण फेल झाला, आणि थोडा तो चिडायला लागतो. सोपी हा खूप नाराज होऊन पुन्हा एकदा त्याच रोडवर चालायला लागला. त्याने यावेळेस या रोडच्या विरुद्धी भागामध्ये बघितलं की तेथे एक रेस्टॉरंट होतं, जे की साधारण आणि मिडल क्लास लोकांसाठी होतं, आणि तेथे कमी पैशामध्ये चांगलं भोजन भेटत होतं. आणि नंतर सोपी त्याच रेस्टॉरंटमध्ये जातो आणि एका टेबलवरही बसतो, आणि तो जेवणामध्ये बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स आणि एक पाय ऑर्डर करतो, आणि तो आरामामध्ये तेथे जेवण करतो. थोड्या वेळाने एक वेटर तेथे पैसे मागायला येतो. सोपी त्या वेटरला म्हणतो की माझ्याकडे एक चिल्लर पण नाही. हे ऐकून वेटर हा आश्चर्यचकित होऊन जातो, आणि सोपी त्याला म्हणतो की जाय पोलिसांना बोलव, आणि मला जास्त वेळ वाट पाहू देऊ नको हा, प्लीज हा.
वेटरची आवाज बटर सारखी होती आणि डोळे जेरी सारखे होते. वेटर त्याला म्हणाला की आम्ही तुझ्यासाठी कोणती पोलीस नाही बोलवणार. आणि नंतर सोफीचा त्याने कान पकडला आणि त्याला त्या रेस्टॉरंटच्या बाहेर फेकून दिलं. यावेळेस सोफी जसं की कारबंडरची रुलर खुलत असते त्याच प्रकारे सोफी उठला आणि उभा राहिला. आणि बिचारा आपला सोफी हा तिसऱ्या वेळेस पण फेल झाला. यावेळेस त्याला अरेस्ट होणं हे एका स्वप्नासारखं झालं. त्याला याच्यावर खूप भीती वाटू लागली. त्याला वाटू लागलं की माझ्यावर कोणी ब्लॅक मॅजिक तर नाही केलं, मला पोलीस कामून पकडणं, असं तर मी जेलमध्येच जाऊ शकणार नाही. समोर रोडवर चालता चालता त्याला एक पोलीसमॅन दिसतो जो की एका भिंतीचा सपोर्ट घेऊन एका थिएटरच्या बाहेर उभा होता. त्या पोलीसमॅनला पण बघून त्याला एक युक्ती सुचली. जर मी या पोलीसमॅनच्या समोर जाऊन एका बेवड्यासारखा वागेल आणि पागलासारखी ॲक्टिंग करन तर मला पोलीसमॅन हा बदतमीज आणि अनसिव्हिल समजेल. तेव्हा सोफीनं डिसऑर्डरली कंडक्ट सारखी ॲक्टिंग करणं चालू केलं, जे की एका नशेडीसारखा गाणे म्हणू लागला, ओरडू लागला आणि त्याने खूप सारा धिंगाणा करून टाकला तिथे. पोलीसमॅनने त्याच्याकडे बघितलं आणि विचार केला की सोडून द्यायला जाऊ दे. त्याच क्षणी एक माणूस तेथून जाऊ लागला. तो म्हणाला की हे काय चालू आहे ते. तेव्हा ते पोलीसवाला त्याला म्हणाला की हे सर्व येल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि ते सर्व हे सेलिब्रेट करत आहेत कारण की यांनी आज हॅटफॅट कॉलेजला फुटबॉल मॅचमध्ये हरवलंय. ही काही इतकं पण काही भ्यायची गोष्ट नाही आहे. हे सर्व मुले फक्त थोडेफार नॉइझी आहेत, फक्त ते थोडाफार आवाज करतील, दुसरं काही नुकसान नाही करणार ते. आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन पण भेटले की अशा लोकांना पकडायचं नाही. म्हणजे यावेळेस पण सोफीला एक कॉलेज स्टुडंट समजल्या गेलं जो की पार्टी करत आहे आपल्या विजेता होण्यामुळे. आणि ते दोघं पण त्याच्यावर हसायला लागले. मग हे बघून सोफी खूपच हैराण झाला की तो एकदा पण पकडला नाही गेला इतकं सारं करून पण. नंतर सोफीने ही बेवड्याची ॲक्टिंग बंद केली आणि तिथून निघून गेला. बिचाऱ्या सोफीचा चौथा अटेम्प्ट पण फेल झाला. त्याच्यासाठी आता जेल ही अनअटेनेबल आकाडियासारखी झालती. म्हणजे अशी जागा की जिथे आपल्याला जाऊ वाटतंय पण आपण तिथे पोहोचू शकत नाहीत. अचानक खूप जोरात थंडगार हवा येऊ लागल्या. सोफीला आता खूप थंडी वाजू लागली. त्याने त्याचा कोटचा बटन बंद केला. त्याला आता समोर एक सिगारची शॉप दिसली, म्हणजे सिगरेटची शॉप. तेथे एक माणूस सिगरेट पिऊ लागला व त्याने त्याचा अम्ब्रेला डोरच्या बाहेर ठेवला होता. पहिल्यासारखं यावेळेस पण सोफीच्या दिमागात एक आयडिया आला. जर मी याचा अम्ब्रेला चोरी केला तर हा माणूस पोलिसला नक्कीच बोलवेल. सोफी हळुवारपणे तेथे जातो आणि त्याचा अम्ब्रेला चोरी करायला लागतो. तेव्हाच तो माणूस म्हणतो माय अम्ब्रेला. तेव्हा सोफी म्हणतो अरे अच्छा तुझी अम्ब्रेला आहे का ही? ओ मी घेतली आता. तुझ्या छत्रीला मी घेतलंय. जाय जाय पोलिसाला बोलव. आणि ते बघ ते समोर उभे आहेत ते पोलीस हा गोंधळ ऐकून तेथे येतो. तेव्हाच तो अम्ब्रेला ओनर हा हळुवारपणे चलत चलत त्याच्या जवळ यायला लागतो आणि म्हणतो अरे ही तुझी अम्ब्रेला आहे. आय एम सो सॉरी. या चुका होत राहतात कारण कधी कधी अम्ब्रेलांचा कलर इतका सेम असतो की आपण कन्फ्यूज होऊन जातो. मी आज सकाळी ही अम्ब्रेला एका रेस्टॉरंटहून आणली होती. मला वाटलं की ही अम्ब्रेला माझीच आहे. जर तुमची असेल तर आय एम सो सॉरी, तुम्ही ही ठेवू शकतात. तेव्हाच सोफी गोडीनं म्हणतो की अरे हो भावा, ही माझीच आहे, नाही तर मी दुसऱ्यांची अम्ब्रेला कशाला उचलेल. इतकं ऐकून तो माणूस तेथून निघून जातो. त्यासोबत तो पोलीसमॅन पण तिथून निघून जातो. यावेळेस सोफीला इतका जास्त राग आला की मी इतकी जास्त मेहनत करायलो तरी पण मला पोलीस का पकडणं. तो रागात येऊन ती अम्ब्रेला फेकून देतो एका खड्ड्यामध्ये. त्याचा 5वा अटेम्प्ट पण आता यावेळेस फेल झाला. तो खूपच नाराज आणि हारल्यासारखा फील करत होता. नंतर तो हार मानून वापस आपल्या घरी म्हणजेच त्या बेंचवर जायला लागतो. तेव्हाच तो एका पार्कच्या जवळ उभा राहिला. तेव्हाच त्याला एका चर्चमध्ये एक खूपच असं सुंदर असं गीत ऐकायला येते, म्हणजेच अँथम. सोफीला हे ऐकून खूपच गोड वाटत होतं.
त्या अँथमला ऐकून तो मोटिवेट झालता. नंतर त्याला रिअलाईज होऊ लागलं की जे मी काही आज केलं ते सर्व खूपच चुकीचं होतं. नंतर त्याला त्याच्या मागील दिवसांची आठवण आली, जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्याची आई होती, त्याचे मित्र होते, त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे काही ॲम्बिशन्स पण होते आणि त्याला काहीतरी बनायचं होतं. जे काही आता हे कॉम्बिनेशन होऊ लागलं त्याच्या विचारांचं आणि या मेलोडियस अँथमचं, जे की त्याच्या बुद्धीला, त्याच्या अंतर्मनाला उघडत जाऊ लागलं, ओपन करत जाऊ लागलं. आता सोफीची आत्मा ही पूर्ण प्युअर आणि साफ झालती. त्याने निश्चय केलता की मी काहीच वाईट काम करणार नाही आणि मी एक चांगला माणूस होऊन दाखवेल. आणि तो म्हणतो की आता मी मेहनत करून पैसे कमवेल आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करीन. तेव्हाच त्याला लक्षात आलं की एका माणसाने त्याला ड्रायव्हरची नोकरी ऑफर केलती. तो म्हणतो की उद्याच जाऊन मी ही नोकरी जॉईन करीन. ती अँथम ऐकून सोफी हे सर्व डिसाईड करतो. पण त्याच वेळी सोफीच्या कंद्यावर कोणतरी हात ठेवतो. ते दुसरं कोणी नाही तर ते एक पोलिसमॅन होता. पोलिसमॅन त्याला विचारतो की तू येथे काय करत आहेस. बिचाऱ्या सोफीनं काही केलं नव्हतं तर ते म्हणाला काहीच नाही. तर पोलिसमॅन म्हणतो की काहीच नाही करायलास तर चल माझ्यासोबत, तुला काहीतरी काम देतो. नंतर तो त्याला जेलमध्ये घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी जज हे त्याला 3 महिन्याची सजा देतात. किती विचित्र झालं ना या सोफीसोबत. पूर्ण दिवस त्याने जेल जाण्याचा खूप प्रयत्न केला, तो नाही जाऊ शकला. जेव्हा त्याने एक चांगला माणूस बनण्याचा विचार केला तो जेलमध्ये गेला. या पूर्ण धड्यातून आपल्याला कळतंय की जे काही आपण ठरवतो कधी कधी त्याच्या विरुद्ध पण होत असते. My all students, if you understand the chapter explained by me, you should subscribe to my channel Sanatin Explainer. And please don't forget to comment and like the video if you need any chapter of English or any subject you can comment me. And also if you like this Marathi translation by Samarth, you should support him by subscribing. Thank you. And bye for now. Jai Shri Ram.